वाराणसीला मुक्काम होणार नव्हता, म्हणून मग सगळे स्किल पणाला लावून मी औरंगाबाद येथील संपर्क मिळवला. आम्ही 10:30 वाजता इथे पोहोचलो तेव्हा इथल्या विशाल भैयांनी आमचे स्वागत केले आणि राहण्याची व्यवस्था केली. सकाळी उठून मंदिराचे दर्शन घेतले, शांतिधारा केली आणि निर्वाण लाडू चढवला. यानंतर मंदिराच्या शेजारीच राहणाऱ्या रुई भाभींनी आमच्या नाश्त्याची सोय केली आणि मस्तपैकी दिवाळीचा फराळ दिला. मग विशाल भैयांच्या घरी गेलो, बाबूजींची भेट घेतली. तेवढ्यात तिथले स्थानिक आमदार आले, त्यांनाही भेटलो आणि औरंगाबादच्या बाहेर पडलो. गाडीत CNG फुल करून हायवेला लागलो. गुड मॉर्निंग. आणि आज आहे दिवस 4. आम्ही निघालोय औरंगाबाद बिहारमधून चंपारणसाठी, चंपारण झारखंड. आणि आपल्याला आता ना इथे हायवेला जे डिवायडर आहे त्याच्यावर इथल्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी, गावातल्या लोकांनी गौऱ्याच थापल्या आहेत. त्या तुम्हाला आता बघायला मिळतील. बाय द वे, ह्या रस्त्यावरच्या डिवायडरच्या गौऱ्या दिसेपर्यंत ह्या आल्या बघा गौऱ्या सगळ्या पूर्ण औरंगाबाद पासून. आता जसं आम्ही निघालोय तर रस्त्यावर ह्या डिवायडरला लोकांनी गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचा अगदी उत्तम वापर यांनी केलाय. आणि तेच चंपारण आहे जिथे गांधीजींनी निळीचा सत्याग्रह केला होता. तर अशा चंपारणला आम्ही आता चाललोय. इथे एक जैन मंदिर आहे, ते बघणार आहे. आणि आजचं आमचं डेस्टिनेशन आहे सम्मेद शिखरजी. मी साधारणतः एक 4 तास 5 तास मागे आहोत आमच्या प्लॅनच्या. आम्ही काल रविवारी संध्याकाळी पोहोचण्याचा विचार होता, पण तसं नव्हतं. आता सोमवारी दुपारी आम्ही पोहोचू. आता थोड्या वेळात सकाळचे आता एक साधारणतः थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे झाला आमच्या सकाळचं, त्यामुळे थांबण्याचं काम नाही. तर आम्ही दुपारपर्यंत आता इथे पोहोचू. हे बघा पुन्हा दोऱ्या आल्या त्या रस्त्याच्या आजूबाजूला डिवायडर. आणि आता तर दिवसात ठळकपणे जाणवत आहे पुणे, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या रस्त्याची जशी अवस्था आहे तीच अवस्था इथे. 2 पदरीचं 3 पदरी काम करणं चालू आहे आणि रस्ते खराब आहेत. मध्येच डिवायडर येतो, मध्येच अशी अवस्था होते. पण इतर वेळेला तुम्ही एक 70-80च्या स्पीडने आरामशीर जाऊ शकता, त्यामुळे अंतर कटतं. आम्ही औरंगाबादवरून आता पुढे आलो आणि चौपानेर, मगाशी सांगितलं होतं ते चंपानेर आहे, हे चौपानेर आहे. थोडं कन्फ्युजन झालं, इथे गांधीजींचा काही संबंध नाही. पण ह्या चौपानेरच्या दिशेला चाललोय. हे झारखंडमधलं भाग आहे हा. आणि मस्त मोठा हायवे आहे आणि आजूबाजूला जसं नागपूर पेंच त्या भागात जसं जंगल होतं तसंच हे समृद्ध असं जंगल आहे. आदिवासी बहुल एरिया आहे झारखंड. आम्ही चाललोय तिथे. पूर्वी कधी काळी नक्षलाइट्स असायचे. लहानपणी मी जेव्हा इथे आधी आलोय तेव्हा मी स्वतः ते बघितले, त्यांचे लाल झेंडे बघितले, त्या लोकांना त्या खाकी वेशात बघितले. त्यामुळे तेव्हाच्या काही मेमरीज आहेत. पण आता हा भाग पूर्ण बदललाय. मी लोकांना विचारलं नक्षलाइटचा काय इथे प्रभाव आहे का, तर ज्यांनी भेटले त्यांनी तरी नाही सांगितलं. आणि बराच कायापालट झालेला दिसतोय. आता ह्या चौपारणला आम्ही आलोय, चौपारण थाना. आणि झारखंडमध्ये हा प्रवेश झालाय. बिहार सोडून चौपारण ठाण्याच्या आधीत आलो. झारखंडमध्ये प्रवेश करून सम्मेद शिखरजी जे झारखंडमध्ये येतं तिथे पोहोचणार आहोत. चौपारण हा नक्षलग्रस्त प्रदेश, त्यामुळे इथे त्याच्या खानाखुणा आपल्याला दिसतात. चौपारण गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या या मंदिराचे दर्शन घेतले. तुमच्या माहितीसाठी याची पूर्ण रील चॅनलवर उपलब्ध आहे, ती नक्की बघा. दर्शनानंतर जवळच असणाऱ्या इटखोरीकडे निघालो. इथे गावातील मंदिर बघितले आणि त्यानंतर शीतलनाथ भगवंतांच्या जन्मभूमी असलेल्या बद्दलपूर इथले मंदिर बघितले. याची पण रील चॅनलवर आहे.
इथे जेवण केले आणि शेजारील भद्रकाली मंदिर बघायला निघालो. आपण आता बघूयात कोठेश्वरनाथ मंदिर, भद्रकाली मंदिर परिसरातलं एक मंदिर. ताला लगा हुआ है क्या? आता आम्ही ताला लगा होगा तो खुलवाना होगा. शीतलनाथ स्वामींचे मोक्षस्थली मधलं आपण मंदिर बघितलं आणि त्यानंतर आता आलो आहे भद्रकाली मंदिरात. इथे शीतलनाथ स्वामींची चरणपादुका आहे आणि इथे एक वास्तू आहे, शिल्प आहे. त्याला प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने नाव दिलं आहे. जैन लोक त्याला सहस्त्रकूट म्हणतात. जे दिसेलच तुम्हाला त्याच्यावर स्ट्रायकिंगली दिसतं आहे ते. बौद्ध त्याला स्तूप म्हणतात आणि हिंदू लोक पिंड म्हणतात. असं हे बघूयात कुठल्या रचनेत आहे, काय आहे. खोल दे. हा, हीच ते शिल्प आणि इथे एक दगड आहे, तो असा सरकवला की पिंड आहे. पिंडेचं ती शिळा म्हणता येईल आपल्याला. त्या शिळेच्या इथे आतमध्ये हे पाणी आहे. हे स्वयंभू पाणी म्हणजे झरा आहे. इथे पाणी स्वतः येतं, प्रकट होतं. आणि इथले पुजारी जी आपका नाम बताइए. मेरा नाम मुकेश गिरी हुआ. मुकेश जी, ठीक है. आपका भी नाम बताइए भैया इसमें एक बार. मेरा नाम है शैलेश कुमार जैन. शैलेश कुमार जी, ठीक आहे. ही पद्मासनातली मूर्ती आहे आणि ही जैन हात म्हणजे मांडीवर दोन्ही हात असल्याचं ह्याच्यावर कोरीवकाम आहे. आणि ही बौद्ध प्रकारातली गौतम बुद्धांची मूर्ती, हात वरती आहेत. ही अजून एक वेगळी मुद्रा आणि ही अजून एक वेगळी मुद्रा. 4 मुद्रा आपल्याला इथे बघायला मिळतात. कोठेश्वरनाथ मंदिर बघून आम्ही भद्रकाली मंदिराच्या आवारात आलो. इथे एका स्तंभावर असलेल्या शिलालेखात भगवान शीतलनाथ, त्यांच्या चरण पादुका आणि बदुली माता अशी माहिती लिहिलेली दिसली. इथून बाहेर पडलो ते परिसरातच असलेले संग्रहालय बघायला. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक पुरातन अवशेष इथे ठेवलेले दिसले. काही सुस्थितीत तर काही भग्नावस्थेत. इथे असलेल्या भगवंताच्या चरण पादुकांचे दर्शन घेतले आणि इतर अवशेष बघितले. हे इथलं संग्रहालय. खूप सुंदर मूर्त्या आहेत, प्राचीन स्तंभ आहेत, बौद्धकालीन, जैन सगळ्या शैलींमध्ये तुम्हाला इथे वस्तू पाहायला मिळतील. आता बुद्ध का पॅनल हे आता असं बघत बसलं तर फारच काही काही. आणि सुरुवातीला जे होतं ते शीतलनाथ भगवंतांच्या चरण पादुका आणि इतर काही अवशेष जैन यांचे. हे स्तूपांचे अवशेष आहेत. भगवान बुद्ध आहेत इथे आणि हे जातं आहे त्या काळातलं. हे मातीचं आहे, हे मातीचं जातं आहे. सूर्यदेवाची इथे प्रतिमा आहे, खंडित प्रतिमा. आणि हे पुरातत्व विभाग ह्या भद्रकाली मंदिर त्यांच्या अधिपत्याखाली अंडर त्यांच्या हा अमलक. फार विशेष अशी ही कलाकुसर आणि रचना.
विशेष अशी मूर्ती आहे. हिला 3 पाय आहेत, 1, 2 आणि 3. यहाँ देखिए लिखा हुआ है ये सब आणि इथे यावर शिलालेखही आहेत. इथे अगदी बारीक शिलालेख आहेत. याचं वाचन माहिती नाही. दोन्ही बाजूने इथे पण शिलालेख आहे, इथेही लिहिलेलं आहे आणि इथेही शिलालेख आहे. हा अमृत कलश किती टापटीप आहे आणि किती सुस्थितीत आहे बघा. त्या काळात तो कसा असेल ह्याची आपण कल्पना करू शकत नाही. पण सुंदर इथे अवशेष आहेत. आणि हे बघा, हे मेल फिमेल जॉईंट असलेले इथे आहे. आणि हा एक दगड आहे. इथे पण बघा तुम्ही, इथे हा खड्डा आहे अलीकडचा, फिमेल आणि एक मेल. भरपूर काही आहे, पण आज वेळ कमी आहे, पुढे जायचं, त्यामुळे आपण आता इथे थांबूयात. संग्रहालयातून बाहेर आलो. आमच्यासोबत आलेल्या पुजारी दादांचा निरोप घेतला आणि हायवे गाठला. डाव्या हाताला एक छान असं स्ट्रक्चर दिसतंय. नक्की काय आहे ते माहिती नाही. दिसेल आपल्याला आपण जसं पुढे जाऊ. आणि मोठं नदीचं पात्र आहे. यावर हा असा ब्रिज आहे बघा. आता ते क्लिअर होईल. हे ब्रिजचे कॉलम्स, पिलर्स, काही जी बॅरिकेडिंग वॉल गेल्यावर दिसेल आपल्याला लाल रंगाची बिल्डिंग. मोस्टली जेल असावी असा माझा अंदाज आहे, पण माहिती नाही काय आहे नक्की. मॅपवर बघितले तर विरागचा अंदाज खरा ठरलेला दिसला. ही बरेही इथली जेल होती. वाटेत पुन्हा एकदा खराब रस्ता लागला आणि अर्धवट राहिलेले बांधकाम दिसले. हा नक्षलग्रस्त हजारीबाग जिल्हा होता. थोडे पुढे गेल्यावर CRPFचे 203 कोब्रा बटालियनचे मुख्यालय दिसले. यानंतर मग रस्ता एकदम सुंदर आणि गुळगुळीत. आपण झारखंडमध्ये आहोत आणि हा एक नक्षली भाग आहे. याची इथे जाणीव सुद्धा होणार नाही, इतके सुंदर हे रस्ते झालेत. जिथे हजारीबाग हा एरिया आहे, धनबादला चाललोय तो पण चाची म्हणून आहे. तर हा नक्षली प्रभावित एरिया होता गेल्या 1.5-2 वर्षांपूर्वी, फार तर 3 वर्षांपूर्वी. आता हा इतका बदलला आहे की तुम्हाला तो बदल जाणवतो, प्रखरतेने जाणवतो. हे असे रस्ते आलेत. आणि आम्ही इथे जस्ट काही वेळ आधी त्या कोडरमा भागात होतो, जो नक्षली आहे, किंवा अजून एक जिल्ह्यात होतो जो नक्षली अजूनही आहे, जिथे 15 सप्टेंबर 2025ला 3 नक्षल्यांना मारलं, कंठस्नान घातलं त्यांना. तर अगदी रस्त्यांची कंडिशन वाईट. आणि इथे अगदी मख्खन रस्ते. वाटत नाही की नक्षली भागात म्हणजे हा पूर्वी नक्षली होता, आता नाहीच म्हणावं असा हा रस्ता. बघा ना, दूरपर्यंत त्याला काही चॅलेंजेस नाही आहे या रस्त्याला. तुम्ही या रस्त्यावर 80 काय 100 कराल. बाजूला बघा शेती आहे, गहू आहे, ऊसाची शेती भरपूर आहे या भागात. आम्ही आता रस प्यायला चांगलो होतो, ऊसाचा रस. इथले बाकीही उद्योगधंदे आम्हाला दिसलेत. सो फार सुंदर आहे. आणि हा बहुतेक आत्ता इतक्यात झालेला रस्ता असावा. हा फरक होतो जेव्हा विकासचा मुद्दा आणि त्यावर केलेलं योग्य दिशेने केलेलं काम. मी म्हणत नाही की झाडी तोडा हे करा, तो तर माझ्या आवडीचा विषय आहे की तो त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, झाडींचं, रस्त्यांचं, नद्यांचं, अगदीच. पण काही वेळेस त्यावर एक सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. आणि तो सुवर्ण मध्य साधणं जेव्हा जमतं तेव्हा असा विकास होतो जो पूर्ण क्षेत्राला बदलतो. अनफॉर्च्युनेटली काय आली, समोर एक अनफॉर्च्युनेटली काय आली. ठीक आहे, कारण शहर संपलं जातो. आता हा रस्ता परत शहरी भागात आला. शहरी म्हटल्यापेक्षा एक छोटंसं गाव आहे इथे, त्यामुळे प्राणी आहेत. पण MP UP नंतर आत्ता पहिल्यांदा रस्त्यावर प्राणी दिसले. इतक्या वेळ रस्त्यावर प्राणी अगदीच नव्हते. इतका सुरेख रस्ता आहे. आणि हा असा रस्ता भारतात अगदी ग्रामीण भागात, आणि याला ग्रँड ट्रंक रोड नाव आहे, बाय द वे. GT रोड भारतातला खूप जुना कलकत्ता ते दिल्ली जाणारा हा रस्ता आहे. पण अगदी ग्रामीण भागातनं जाणारा रस्ता इतका सुंदर आहे. आजूबाजूला वातावरण आमचं आज खरंच छान आहे. आणि हा रस्ता असा भारतात असावा यावर म्हणजे आत्तापर्यंत काही तासांपूर्वीचा जो अनुभव होता तो आणि हा अनुभव बघता
अगदी विश्वास बसत नाही की अरे अचानक इतका कसा काय फरक पडला, की ह्या रस्त्यावर असं काय झालं की रस्ता इतका सुंदर झाला अचानक. नक्कीच इथलं नेतृत्व, इथली इच्छाशक्ती, इथलं राजकारण याचा हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. आपण म्हणतो की राजकारणाचा आपल्या आयुष्यावर काही परिणाम होत नाही, पण तो सुप्त पण कधीतरी होत असतो. कधी टँजिबल पद्धतीने होतो, कधी इनटँजिबल पद्धतीने होतो. त्यातली ही टँजिबल पद्धतीची डोळ्याला दिसते. समोर बघा, अगदी मार्किंग्स प्रॉपर आहेत रस्त्यावर, डिवायडर व्यवस्थित आहेत, वरती ओव्हरब्रिज आहे, फुट ओव्हरब्रिज आहे, आणि साईडला सर्व्हिस लेन आहे. गावातनं जातोय त्यामुळे स्ट्रीट लाईट्स आहेत, क्रॅश बॅरियर आहे, पट्ट्या डॅश लाईन्स आहेत, साईडला व्हाईट लाईन, सॉलिड लाईन आहे. दिस इज बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड इमॅजिनेशन फॉर द प्लेस लाईक झारखंड. क्या बात आहे. हे असा रस्ता असेल तर कसला थकवा आणि कसलं काय, अगदीच मजा. 3 लेन, जिथे कुठे गाव लागेल तिथे बाजूला सर्व्हिस लेन, असं डिवायडर व्यवस्थित. आता बघा हा टर्न आहे, इथे सॉलिड लाईन्स आहेत, म्हणजे तुम्ही एकमेकांना ओव्हरटेक करू नका, लेन चेंज करू नका. सॉरी, ओव्हरटेक नाही, लेन चेंज म्हणायचं तुम्हाला. लेन चेंज करू नका. आता इथे डॅश लेन आलेत तर तुम्ही लेन चेंज करू शकता. असा रस्ता एक्सपेक्टेड आहे पुणे ते कोल्हापूर किंवा बँगलोर आणि मुंबई ते गोवा मार्ग. महाराष्ट्रीयांना हे भाग्य कधी लाभणार तेव्हाच ठाऊक. बाय द वे, आजच्या पूर्वी जो 54चा रस्ता होता तिथे नक्षलाईट हिट तो एरिया आहे. त्यांनी AK-47ची मागणी आणि खूप जास्त पैशांची खंडणी बिल्डर्सकडनं आणि सब कॉन्ट्रॅक्टर्सकडनं मागितली होती. त्या मागणीमुळे तिथे ते सगळं अडकलं आणि रस्ता राहिला. आणि आम्ही चेक केलं तर त्याचा जो प्रायमरी कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्याला तो टेंडर पास झाला, तो कोणी नसून ती रिलायन्स कंपनीचं इन्फ्रा असेल, रिलायन्स इन्फ्रा असेल मोस्टली, तर ती रिलायन्स कंपनीलाच प्रोजेक्ट केला. तर पुणे कोल्हापूर रिलायन्स, मुंबई गोवा माहिती नाही पण मोस्टली रिलायन्स, आणि इथे पण रिलायन्स. यांचे प्रोजेक्ट्स हे असेच बस्त्यात पडले. त्यातला एक ब्रिज हा 2000ला इथल्या नक्षलवाद्यांनी काम बंद पडलं. 2014ला इथल्या नक्षलाईट लोकांनी काम बंद पडलं. म्हणजे काम त्यापूर्वी सुरू झालेलं आहे, साधारणतः 2010-12 मध्ये सुरू झालं असेल, आणि ते आता अजूनही त्याच स्थितीत आहे. म्हणजे 11 वर्ष झालेत तिथे मशिनरी तशाच उभ्या आहेत. त्यांना जंग लागला आहे, त्याला पेटवून देण्यात आलेलं आहे काही ठिकाणी, आणि त्या मशीन्स पडीक आहेत. कॉन्क्रीट पिलर्स, त्याचे ब्लॉक्स तसेच पडीक आहेत. तो ब्रिज अजूनही झाला नाही. 11 वर्ष झालेत, 2014 ते 2025. आता काम सुरू आहे काही काही ठिकाणी, जिथे जिथे नक्षली प्रभाव कमी होतोय तिथे तो कामाचा व्याप त्यांनी वाढवला आहे. पण परत पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागेल. सुंदर रस्त्यावर म्हणजे इतका तो प्रभाव पडू शकतो की तुम्हाला नक्की काय हवंय, नक्षलवाद की विकास. एवढ्या सुंदर रस्त्यावर आता हा टोल गेट आलाय. मी याला 10 रुपये, 100 रुपये, 200 रुपये जास्त देईन. माझा वेळ वाचला, माझे एफर्ट्स वाचले, माझी मेंटल पीस मला मिळाली या रस्त्यावर. टोल घ्या, पण अशा रस्त्याचा घ्या. खेड शिवापूरचा टोल घेऊ नका. त्या खेड शिवापूरच्या टोलची काहीच गरज नाही आहे. त्यासारखेच अनेक टोल आपल्या पुण्या आणि त्या बँगलोर हायवेवर आहे जिथे रस्ता सुद्धा नाही आहे, आणि तिथे तुम्ही टोल घेता. आता बघा ना, टोल नाक्यावर रिकामे टोल आहेत, म्हणजे बूथ आहेत, प्लाझा आहेत, जे काय म्हणाल तुम्ही त्याला. आणि बघा आता किती स्मूथ चेकआउट होईल. बघा आपण किती सेकंद लागतात ते दोघं थांबल्यापासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13,
14, 15, 16, 17, 18, 19, 20. ह्याच्यातले सुरुवातीचे 10 सेकंद मी त्या टॅगच्या जवळ नसल्यामुळे केले. पण 20 सेकंद पकडा, आपण 30 पकडा, काय मला प्रॉब्लेम नाही. पण हे असा एक्सपिरियन्स हवा तर टोल देण्याला महत्त्व आहे. देण्याची यायचं आहे. गडकरींनी कुठे तरी चांगलं काम केलेलं आहे, ॲटलिस्ट इथे दिसतंय. यानंतर आम्ही पोचलो ते जमतारा इथे आणि आजूबाजूला डोंगर दिसायला सुरुवात झाली. आता आपण जमतारा इथून टर्न घेतलाय. तेच फेमस जमतारा ज्याच्यावर वेब सिरीज आहेत आणि जिथे सगळे स्कॅमिंग वगैरे होतं, त्या एरियातनं आता आपण गिरिडा जिल्ह्यातलं इथे मधुबन मोड, पिरीटांड, गिरिडा, देवघर, डुमका अशा भागात आपण जाणार आहोत. मधुबनला आपल्याला जायचंय. मधुबन हे पारसनाथ हिल्स म्हणजे जैनियांचे पवित्र क्षेत्र, तीर्थक्षेत्र समेत शिखरजी याचं बेस विलेज. आता ते विलेज झाले नाही आहे, बऱ्यापैकी मोठं झालं असं कळतंय. मी 1996-97 मध्ये इथे आलो असेल, त्यानंतर एकदा आलो 10-11 मध्ये, 2010-11, आणि आता तिसऱ्यांदा येतोय. जसं पहिल्या दिवशीच्या लेखातही लिहिलं होतं. आता जाऊयात आपण शिखरजीला. स्वागत कमानीतून प्रवेश केला आणि दिसले जमतारा हे फेमस नाव. मग इथे एक फोटो घेतला व लगेच पुढे निघालो. इथून पुढे छोटा पण चांगला रस्ता लागला. वळणाचा हा रस्ता कधी जंगलातून जात होता तर कधी घाटातून. मग काही मिनिटातच आम्ही मधुबन इथे पोहोचलो. आता आपण शिखरजी मध्ये एंट्री करतोय. समोर गुणायतनचा बोर्ड आहे. गुणायतन हे इथलं एक मंदिर समूहाचं एरियाला गुणायतन म्हणतात. आणि महाराजजी प्रमाण सागर यांच्या प्रेरणेने हे सुरू केलेलं संस्थान आहे. इथे राहण्याची सोय आहे, मंदिर आहेत, महाराजजी इथे असतात आणि इतरही येतात. इथे भरपूर राहण्याची व्यवस्था आहे. 20पंथी कोठी आहे, 13पंथी कोठी आहे, खाली खूप मंदिरं आहेत. आणि झारखंड सरकारचं पण या क्षेत्राला भरपूर सपोर्ट असतो. मध्यंतरी त्यांनी थोडंसं हे केलं होतं की याला आपण टुरिस्ट क्षेत्र म्हणून घोषित करू, पण मग ते मागे घेतलं आणि आता याला एक संरक्षित क्षेत्र घोषित केलं आहे. कन्फर्म करतो, पण असं आहे. गुणायतन इथे चेकिंग केले. पहिले भोजनशाळेत गेलो कारण ही संध्याकाळी बंद होते. मग इथल्या परिसरात असणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेतले. इथे असणाऱ्या महाराजांचे दर्शन घेतले. 4 दिवसात 1952 किलोमीटरचा पुणे शिखरजी प्रवास पूर्ण केला. तो फक्त उद्याच्या शिखरजी वंदनेसाठी. जय जिनेंद्र. धन्यवाद.